पावसाळा सुरू होऊन 2 आठवडे उलटले तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये नागरिकांना अद्यापही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सुमारे 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जाते। त्यामुळे मराठवाड्यातल्या सुमारे 10% नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं दृश्य आहे। मराठवाड्यात आज घडीला 2097 गावांना 1841 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। विशेष म्हणजे टँकर्सची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना दिसतेय। मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 टँकर्समधनं पाणी पुरवठा केला जातोय। जालना जिल्ह्यात तब्बल 511 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। बीड जिल्ह्यामध्ये 361 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। परभणी जिल्ह्यात 33 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा होतोय। हिंगोलीमध्ये 10 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू आहे। नांदेडमध्ये 39 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। धाराशिवमध्ये 123 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। लातूरमध्ये 43 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।